दत्ताराम पुंजाजी घुगे आज आम्ही उडान परिवार दहिसरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण दहिसर पूर्वेकडील NL कॉम्प्लेक्समधलं भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये उडान ह्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं आज एक आम्ही खूप चांगला कार्यक्रम केलेला आहे। सुरेल संगीत गीत जे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। पाठीमागचं बॅकग्राऊंड बघा। या कार्यक्रमामध्ये शेकडो गायकांनी आपली गाणी सादर केली। सायंकाळी 4:30 वाजल्यापासून आता जवळजवळ रात्री 8 वाजेपर्यंत ती गाण्याची रेलचेल आणि या सुरेल गाणी 51 जणांनी गायली गेली। त्या सगळ्यांना ह्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देण्यात आलं। ह्या कार्यक्रमामध्ये दहिसरच्या लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी आणि त्यांच्याबरोबर रंगभूमीवरील ज्येष्ठ नटवर्य राजन पाटीलजी, अनेक नामवंत मंडळी होते। मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे रमाकांत पाटील अध्यक्ष आणि ह्या संपूर्ण हा परिसर गजबजून गेला होता। आणि ह्या संपूर्ण कामाचं श्रेय की आज जे उडान परिवारामध्ये आम्ही सर्वजण आहोत। आमच्याबरोबर प्रेरणास्थान मुंबई पोलीस सह आयुक्त आदरणीय विजय बागवे, मुंबई पोलीस सहाय्यक आयुक्त आमच्या संस्थेचे मार्गदर्शक विजय बागवेजी, ऋषालीताई बागवे या सगळ्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम सक्सेस झाला। नमस्कार। दत्ताराम घुगे, मराठी भाषा दिन, आवश्यक पाठ, डीप ठाकूर प्रेझेंट। नमस्कार। त्यांनी जे निर्णय घ्यायचे, कारण जे गायक आहेत ज्यांची नावं आली आहेत त्यांनी त्याप्रमाणे बाळ वैद्य आपण प्रमुख म्हणून निर्णय घ्यायचा आहे। यामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नसणार नाही, कारण आम्ही श्रोतेजन आणि आयोजक शिरीष पारिक, दत्ताराम घुगे, विजय बागवे, दयानंद शेट्टी, दीपक खेर आणि आपण सुद्धा आहात। तर सगळ्यांच्या या कार्यक्रमासाठी खूप मेहनत करावी लागली आणि आपण लोकप्रिय सिने कलावंत, नाट्य कलावंत, नटवर्य पाटील साहेब आलेले आहेत। त्यांचं टाळ्यांच्या सर्ज स्वागत करूया। राजन पाटील जरा या फंडला। बाळासाहेब आपण राजन पाटील चित्रपटातून, मराठी नाट्यातून, उत्कृष्ट भूमिकेतून अभिनय करणारे असे कलावंत आहेत। त्यांची 2 पुस्तकं आणि विशेषतः त्यांनी केलेले नाटकाचा संपूर्ण घोषवारा आपण पाहिलं। राजन पाटील यांचं सगळ्यांनी उभारून टाळ्यांच्या स्वागतात त्यांचं स्वागत करूया। राजन पाटील आलेले आहेत। सगळ्यांनी टाळ्या वाजवा। नटवर्य राजन पाटील यांच्या गुणगौरव होत आहेत। कलावंतांनी दाद द्यावी असा हा एक चांगला कार्यक्रम। आणि ह्या कार्यक्रमामध्ये आज लोकप्रिय आमदार माननीय मनीषाताई ह्या इथे आता आतमध्ये येत आहे कार्यक्रमाला। आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। मनीषाताई राजन पाटील यांचा आपण सत्कार। राजन पाटील यांना शाल, राजन पाटील यांना शाल। 40 वर्ष राजन पाटील रायगडाला जाग येते तेव्हा अशा अनेक नाटकातून, चित्रपटातून कार्यरत असलेल्या सेवा व्यक्तिमत्व, त्याचबरोबर जागतिक आपण आमचा तो केवळ एक समज मानता। युवराज्ञी, तुम्ही थोरा घरी जन्मलात, माता पित्यांच्या मांडीवर लाडात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सूनबाई म्हणून या रायगडावर थाटामाटात वावरलात। आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी मला नाही कळायची। आम्हाला जाणल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक, आमच्या मनावर कोरली त्यांच्या ओठावरली सुन्न जरब, आमच्या पोटात अजून कालवतंय त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा। आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजूनही रक्त जळू लागतं, मस्त फिरू लागतं, पोटातली आतडी तटतटात तुटू लागतात। एक 8 वर्षांचा कोवळा पोर
रानावनातून उन्हातानातून महाराजांच्या मागून दिवस रात्र पळताना आमच्या नजरेसमोर अजूनही स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले, पण हू की चू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. रात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं ठेवून पुढची दौड केली पाहिजे. आत माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तसा उठून बाहेर येतो आणि आबासाहेबांच्या कमरेला मिठी घालत दीन वाण्यास्वरात तो हंबळला फोडतो, आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही जाऊ जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. कमरेची येवल्या हातांची मिठी ते आपल्या पोलादी बोटाने सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाईतो पांगळे होतात. आबासाहेब त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजनी, आम्ही तुम्हाला एकच सवाल पुसतो, आम्ही जर आमच्या पुत्राशी असे वागतो तर आमची संभावना आपण कशी केली असती. स्वारींचं म्हणतं दुःख आम्हाला कळतं, पण आपण जरा असा विचार करावा की महाराज छत्रपती आहेत, महाराज छत्रपती आहेत. हेच तुम्ही आम्हाला बजावणार होता ना. हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा सुनावलेत, पण समजूत पटत नाही. आज कुठेतरी खोलवर तडा गेला आहे, तो सांगत नाही आहे. जे बोलायला नको होतं ते आम्ही बोलून गेलो, पण पुन्हा कधी महाराजांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित आम्ही चुकत असू, कदाचित कसूर कुणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला, इथंच कसूर घडली असेल. अरे आम्ही जर आमच्या जन्माचे मालिक असतो तर झोपडीचा जन्म देखील आम्ही खुशीने पसंत केला असता. मग दुनियेच्या संग आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि दिलखुलासपणे महाराजांच्या पराक्रमाची गाथाच गायली असती. मग आमच्या तोटक्या पराक्रमाला देखील आमच्या झोपडीतल्या माता पित्यांना आसमान ठेंगणे झालं असतं. निदान हर घडीला महाराजांची थोडी अशी येता जाता आम्हाला कोणी हिणवून सांगितली नसती. पदोपदी आमच्या खुजेपणाचे चटके आमच्या सगळे सोयऱ्यांनी तरी आम्हाला दिले नसते. आज आमच्या पाठीशी हे लावतोय प्रचंड महासागर आणि आम्ही 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 गुदमरतो कोपऱ्यात तळाशी अवघ्या चुळक्याभर पाण्यात. नमस्कार, दत्ताराम आणि आज ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत न्यायलंकार पंडित शास्त्र शस्त्र पारंगत राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस राजमाता जिजाई सुपुत्र छत्रपती श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.